असे काय म्हणते तिच्या ब्लॉग चॅनल मधलं माझं 22 ब्लॉग असा. तर आमचं प्लॅन झालं होतं देवगडा फिरायला जायचो. तर आमची सुरुवात पाऊस आणि बाईक पासून झाली होती. तर आम्ही पुलावर इलो आणि पुलावरचा खदू पाणी बघलो आणि आम्ही देवगड रस्ता पकडून आम्ही इलो शिरगावात. तर शिरगावात काय काम नव्हतं म्हणून शिरगावात पण नाही थांबलो आणि शिरगाव पण आम्ही सोडलं. तर आम्ही तळे बाजारात दिलो आणि तळे बाजार पण सोडलं. तर जाता जाता पाऊस पण चालूच होतो. तर जातानाच डोंगर हवा ढग आणि धुका पण दिसतच होता. काम भारी वाटतात जबरदस्त. माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात पाणी गेलंच होतं त्याचा काही विषयच नव्हतो. आम्ही जामसांडे दिला आणि जामसांड्यातनं प्रॉपर देवगडात दिलं. इल्यानंतर आमका पवनच्या इकडे जायचं होतं म्हणून आम्ही डाव्या साईडचा रोड पकडला आणि आम्ही पवनच्या इकडे चाललो. तर हे जाताना जी चिराबंदी दिसत असा ती माझी लहानपणीची बालवाडी होती. तर माझ्या देवगडात बालपण गेला असता तर बालवाडी ते दुसरी मी हयच शिकलोय. तर माझी पहिली सड्या शाळेत गेली आणि दुसरी होती ती पवनच्या इकडे मराठी शाळा होती ते गेली. तर माझ्या देवगडातल्या आठवणी असतात आणि देवगड नाव घेतलं तरी आठवणी माझे जागे होतात. आज शुक्रवार असा म्हणजे देवगडचा बाजार होतो तर बाजार भरलो होतो. तर आम्ही बाजारात पवन चक्कीवर पवन चक्कीवर नंतर गाडी पार्किंगला लावला आणि पार्किंगचे पैसे दिले आणि आम्ही येऊन पोहोचलो देवाचो गड म्हणजे देवगड. डोंगर दर्या आणि निसर्गरम्य आपलं कोकण. तुमका ह्या लोकेशनला यायचं असतात तर नक्की विजिट करा. इथपर्यंत मी त्यांच्यामुळे असं ते माझ्या वाडीतले मित्र असत आणि जीवाभावाचे मित्र असत ते माझ्या पाठीशी खंबीरपणे असत. त्या ब्लॉग करण्यामागे मित्रांचा पण हातभार असा. म्हणजे जेवढा प्रेम देशात तेवढे मी चांगले ब्लॉग करू प्रयत्न करेन. प्रेम असाच असू द्या माझ्या पाठीशी. तर हिनं गाडी काढल्यावर आम्ही चाललो शिरगाव दिल्यानंतर चायनीज खाल्यावर चाललो घराकडे. आवडलं असं तर नक्की लाईक करा. तर मग आम्ही सगळे मालवणी.